आखातात पुन्हा एकदा युद्धाचा भडका उडालाय। एकमेकांचे पारंपरिक वैरी असलेले इराण इस्रायल आमने सामने पुन्हा एकदा उभे टाकले आहेत। इस्रायलच्या पारड्यात अमेरिकेने आपलं वजन टाकल्यामुळे त्यांचं पारडं साहजिकच जड आहे। पण ही परिस्थिती असताना सुद्धा निकराचा लढा देत इराण अजूनही युद्धात पाय रोवून उभा आहे आणि काही झालं तरी झुकणार नाही। आपल्या पवित्रावर इराण ठाम आहे। खोमेनी यांच्या मृत्यूनंतर इराणनं हार मानलेली नाही। त्यांच्या उत्तराधिकाऱ्यांच्या नेतृत्वात युद्धातला इराण समर्थपणे तोंड देत आहे। अमेरिका इस्रायलने अगदी जंग पछाडून राजधानीसह महत्त्वाची शहरं उद्ध्वस्त करूनही इराणने आपला खंबीर बाणा सोडला नाहीये। 2 दिवसात इराण गुडघ्यावर येईल असं वाटत असताना त्याच इराणने अमेरिकेचे तळ उडवलेत। इस्रायलचा आयर्न डोम भेदून त्यांच्या राजधानीसह महत्त्वाच्या शहरांवर क्षेपणास्त्र हल्ले केलेत। इराणला एवढ्या मोठ्या संकटातही हे कसं जमलंय? अमेरिका इस्रायलचे हल्ले होणार हे इराणला आधीच माहिती होतं का? इराण युद्धासाठी आधीच सज्ज होता का? अमेरिकेचे तळ रडार हे सगळं उडवत इराणने त्यांचं खच्चीकरण आधी केलंय का? सर्वोच्च नेत्याचा दुसऱ्याच दिवशी युद्धाचा मृत्यू होऊन सुद्धा इराण शत्रूला पुरून कसा काय उरतोय? इराण एवढा खंबीर आहे, त्याची ताकद ही कुठून येते? याच सगळ्या विषयी आज आपल्याला चर्चा करायची आहे। आणि या संदर्भातल्या चर्चेत आपल्यासोबत सहभागी होत आहेत लेफ्टनंट कर्नल सतीश ढगे, निवृत्त लष्करी अधिकारी आहेत, अविनाश गोडबोले संरक्षण आणि सामरिक शास्त्राचे अभ्यासक आहेत, आणि डॉक्टर रोहन चौधरी भूराजकीय विषयांचे अभ्यासक आहेत। मी सुरुवातीला गोडबोले सरांकडे जाईन। गोडबोले सर, आत्ता इराण 4 दिवस झाले तरी खंबीरपणे उभा आहे। त्यांची महत्त्वाची शहरं क्षेपणास्त्राने उद्ध्वस्त केली जात आहेत। त्यांचं लष्करी मुख्यालय असेल, त्यांची बॅलिस्टिक मिसाईल्सची सिस्टम्स असतील, हे सगळं उद्ध्वस्त होत असल्याचे व्हिडिओ अमेरिका इस्रायलकडनं समोर आणले जातात। खोमेनींचा मृत्यू झालेला आहे। एवढं सगळं असताना सुद्धा इराण मागे हटायला तयार नाही। हे कशाचं प्रतीक म्हणायचं? ही ताकद कुठली आहे इराणची? इराणने गेले अनेक वर्ष या युद्धाची तयारी केलेली आहे। गेल्या जून मध्ये जो हल्ला झाला, जे 20 दिवसाचं युद्ध झालं, त्यानंतर इराणने पुन्हा एकदा आपली क्षेपणास्त्र आणि ती जी ड्रोन्स आहेत, शाहीन ड्रोन्स, त्याची पुनर्बांधणी आणि त्याचं स्टॉकिंग सुरू केलेलं। इराणने आता पण अलीकडे डिक्लेअर केले की ते दर महिन्याला 8,000 ड्रोन्स आणि 300 जवळपास मिसाईल्स दर महिन्याला तयार करतायत आणि करू शकतायत। आणि अजूनही इस्रायलने हल्ले करून पण त्यांचं हे उत्पादन आणि त्याचं स्टॉक पायलिंग जे आहे ते त्याला अजून धक्का तसा लागलेला नाहीये। आणि इराणला या युद्धाची अपेक्षा होतीच, आणि त्यामुळे त्यांनी हे सगळे स्टॉक्स एका ठिकाणी न ठेवता देशात जवळपास 25 ते 30 ठिकाणी हे स्टॉक्स ठेवले असण्याची शक्यता आहे। आणि ते सरप्राईज ते इस्रायलला पण देत आहेत। म्हणजे इस्रायल पण काय 24 तास कंटिन्युअस त्यांच्यावरती हल्ले करू शकत नाही। आणि मोबाईल युनिट्स आहेत, मोबाईल युनिट एका ठिकाणी हल्ले करून मग पुन्हा शिफ्ट होऊन दुसरीकडनं हल्ले करतायत। त्याचप्रमाणे इराण हा डोंगराळ भाग आहे, जवळपास 70% इराण डोंगर आहेत, त्यामुळे त्यांचं कंटिन्युअस मॉनिटरिंग त्यांना शक्य नसेल। त्यामुळेच हे ड्रोन सारखे सारखे ते पाठवू शकतात। आणि इराणने पण पुन्हा एकदा वॉर्निंग दिली की ते अजूनही लेव्हल 2 मिसाईल्स पाठवत आहेत, जो आपण काल व्हिडिओ बघितला सगळ्यात फास्ट मिसाईलचा। त्याचबरोबर त्यांनी MIRV म्हणजे मल्टिपल इंडिपेंडंट रिएंट्री व्हेकल, एका लॉन्च मधनं 4 ते 5 ठिकाणी टार्गेट करणारी मिसाईल्स पण होतील असे त्यांनी इथं लॉन्च करायला सुरुवात आज काल त्यांनी 2च केली होती तशी, पण आज ते एस्केलेट करतील। म्हणजे जितके एस्केलेशन इस्रायल आणि अमेरिका करतील तितकंच एस्केलेशन इराण पण करायला तयार आहे। त्याचप्रमाणे जरी टॉपचं नेतृत्व संपलं असलं तरी खालच्या लेवलवरच्या अधिकाऱ्यांकडे आता स्वतंत्रता आहे। प्रत्येकाचे टार्गेट्स वेगळे आहेत, प्रत्येकाची लोकेशन्स वेगळे आहेत, आणि त्यांना त्यांचे कमांड्स माहिती आहेत काय करायचे, त्यामुळे ते सर्व्हाइव्ह करतील अजून काही आठवडे तरी। मी डॉक्टर रोहन यांच्याकडे येते। डॉक्टर रोहन, याच्यामध्ये एक आपल्याला बघितलं पाहिजे की इराण काय करतंय तर त्यांच्या आजूबाजूच्या सगळ्या देशांमधले जे अमेरिकेचे तळ आहेत ते उद्ध्वस्त करतंय। पण बीइंग अ मुस्लिम कंट्री, आजूबाजूच्या सहकारी मुस्लिम देशांवरती अशा पद्धतीचे धडाधड हल्ले करणं म्हणजे इराण एक खूप मोठा धोका पत्करतंय, पण तो पत्करून सुद्धा त्यांची लढाईची तयारी आहे। ह्याला काय म्हणायचं? सिंपल आहे की आपण एक लक्षात घ्या, अमेरिकाचा जो भूप्रदेश आहे त्याच्यावर हल्ला करणं इट इज नेक्स्ट टू इम्पॉसिबल। त्यामुळं अमेरिकेवर हल्ला करणं अशक्य आहे।
त्यामुळे मग दुसरं काय, अमेरिका जरी एका भूभागापुरती जरी कॉन्सन्ट्रेट असले तरी अमेरिकेची जी नाविक तळ आहेत, बहरीनला आहे, फिलिपिन्सला आहे, असे विविध ठिकाणी एम्बेसीज तर सगळ्याच देशात आहे. त्यामुळे त्याच्यावर हल्ला करणं हे तुलनेनं सोपं आहे आणि मेसेजही तितकाच जातो. आपल्या लक्षात असेल की 2001ला 9/11 व्हायच्या आधी केनियामध्ये अमेरिकन एम्बेसीमध्ये बॉम्बस्फोट झालेला. त्यामुळं अमेरिकेवर हल्ला करणं अवघड असतं, त्या मानानं इतर तळांवर हल्ला करणं तुलनेनं सोपं जातं. आणि आता सर्वोच्च नेता आपला जर मारला गेला असेल तर मग मुस्लिम काय, शिया काय, सुन्नी, सौदी अरेबिया ह्या गोष्टीकडे इराण आत्ता लक्ष देणार नाही. कारण इराणला आत्ता प्रत्युत्तर देणं आणि ते अमेरिकेत अवघड असतं, बाकीच्या ठिकाणी तुलनेनं शक्य असतं. त्यामुळं त्यांना तो प्रत्युत्तर द्यायचा आहे. त्यांना दाखवायचं आहे की बाबा आम्ही तुमच्याजवळ जरी हल्ला थेट करू शकत नसलो तरी आम्ही तुमचे जे बाकीचे असेट्स आहेत इतर देशात ते आमचे इथून पुढे कायम टार्गेट मध्ये राहतील आणि तेही खूप त्याला आपण इफेक्टिव्ह स्ट्रॅटेजी असं म्हणू शकतो. बरं, मी लेफ्टनंट कर्नल ढगेंकडे येते. कर्नल ढगे, बेसिक गोष्टी आहेत त्याच्यामध्ये. म्हणजे खोमेनी यांनी गृहीत धरलं होतं की कदाचित आपला मृत्यू असू शकतो म्हणून त्यांचे उत्तराधिकारी तयार होते. दुसरीकडे इराण हल्ला करतं तर पहिला हल्ला त्यांचा कुठे होतो तर अमेरिकेचा सगळ्यात मोठी रेंज असलेला रडार कतारमधला, तो रडार इराण उडवून टाकतं आणि तो सुद्धा कशाने, एका साध्या ड्रोनने. म्हणजे बेसिकली त्यांनी अमेरिकेला तुम्हाला इथे ब्लाइंड खेळायचंय अशा पद्धतीचा एक संदेश द्यायचा हा प्रयत्न केलेला आहे. ही त्यांची जी मिलिटरी स्ट्रॅटेजी आहे आधीपासून त्यांनी खूप विचार करून, दूरचा विचार करून ठेवला होता असं म्हणता येईल. नक्कीच. म्हणजे तयारी जी आहे ती दोन्ही बाजूनं होती. एक प्रकारे होमवर्क अमेरिका आणि इस्रायलनं सुद्धा या सगळ्या मिलिटरी कॅम्पेनसाठी केलं होतं आणि दुसऱ्या बाजूला इराणला सुद्धा हे सगळं अपेक्षितच होतं आणि त्याच्यानुसार त्यांचा प्लॅन बी, सी हा तयार असणार. बघा नम्रताजी, आपण सुद्धा सामरिक अभ्यासक त्या ठिकाणी त्याच्यात आहात. मुळात जे आहे बेसिक फंडाच हा असतो की कुठल्याही मिलिटरी कॅम्पेनचा, कुठल्याही मिलिटरी ऑपरेशनचा सर्वात पहिल्यांदा आपला जो प्रतिस्पर्धी आहे, शत्रू आहे, त्याची एअर डिफेन्स सिस्टम, मिसाईल डिफेन्स सिस्टम ही जी आहे एक प्रकारे पॅरालाइज करायची, त्याला न्यूट्रलाइज करायची, हा बेसिक फंडा त्या ठिकाणी असतो. अमेरिकेनेही इराणच्या विरुद्ध तेच केलं आणि तशीच काहीसा प्रकार हा इराणकडून सुद्धा जे आहे इस्रायल आणि अमेरिकेविरुद्ध त्या ठिकाणी करण्याचा प्रयत्न केला. म्हणूनच माझ्या मते रेडार सिस्टमला टार्गेट करण्याचा प्रयत्न जो आहे तो इराणनं त्या ठिकाणी केला असेल. मी सुरुवातीला तुमचं म्हणजे प्रस्तावना त्या ठिकाणी ऐकली आणि दोन्ही मान्यवरांचे जे आहेत कॉमेंट त्या ठिकाणी ऐकले. मुळातच ठीक आहे की इराण जो आहे, इराण म्हणण्याच्या ऐवजी माझ्या मते पर्से इराण म्हणण्याच्या ऐवजी मी म्हणेल IRGC. कारण बेसिक डिफरन्स आपल्याला जसं माहिती आहे की इराणियन रिव्होल्युशनरी गार्ड कोड ही पर्से तिथली थिओक्रेसी जी आहे, धर्मसत्ताक राजपद्धती जी आहे त्याचं प्रोटेक्शन करणारी अशा प्रकारची मिलिटरी विंग आहे. इराणची आर्मी, इराणची नेव्ही हा वेगळा भाग, पण IRGC हा मुख्यतः त्या थिओक्रेसीचं प्रोटेक्शन करण्यासाठी असणारी सिस्टम आहे आणि ऑफकोर्स आज घडीला ती त्या ठिकाणी डॉमिनंट आहे. मग दोन्ही बाजूने माझ्या मते IRGCचा जो आहे हा नक्कीच ते वेगवेगळ्या प्रकारचे ड्रोन हल्ले करतायत, मिसाईल हल्ले करतायत, त्यांच्याकडे जे आहेत चांगले हायपरसोनिक मिसाईल्स त्या ठिकाणी आहेत, हे सत्य आहे आणि म्हणूनच काही काळ जे आहेत हा लढा त्या ठिकाणी घेत आहेत. पण दुसऱ्या बाजूला अमेरिका आणि इस्रायलची एअर डिफेन्स सिस्टम सुद्धा तगडीच असल्यामुळे आणि 100% तर यशस्वीचा रेट कुठेही त्या ठिकाणी नसतो. एवढ्या मोठ्या प्रमाणामध्ये ड्रोन आणि मिसाईलचे हल्ले केल्यानंतर सुद्धा फार मोठ्या प्रमाणामध्ये अमेरिका आणि इस्रायलचं त्या ठिकाणी नुकसान झालं नाही. भरपूर ठिकाणी हल्ले केले, ऑफकोर्स अरब कंट्रीज मध्ये सुद्धा हल्ले त्या ठिकाणी केले, पण नुकसान जर आपण कम्पेअर केलं तर कम्पॅरेटिव्हली नुकसान जे आहे क्वांटिटी खूप जास्त आहे, पण क्वालिटी इन टर्म्स ऑफ डॅमेज ही जी आहे ती खूप कमी त्या ठिकाणी आहे. आफ्टर ऑल याला लिमिटेशन आहे. इराण एकटा लढतोय ना, चायना आहे ना रशिया आहे. शब्दांच्या वाफा सोडण्याच्या पलीकडे जे आहे कुठलाही फार मोठा सपोर्ट, बुट्स ऑन ग्राउंड तर नक्कीच चायना आणि रशियाच्या बाजूने नाही. दुसऱ्या बाजूला इस्रायल, अमेरिका आणि आता युरोपियन राष्ट्र, नेटो सदस्य राष्ट्र ही सुद्धा त्याच्या बाजूला उभं राहताना आपल्याला स्पष्टपणे त्या ठिकाणी दिसतात. तर मुळात हा जो आहे आणखीन काही दिवस नक्कीच हा संघर्ष चालेल आणि मला असं वाटतं की पुढच्या 24 ते 48 तासामध्येच आता अमेरिका जो आहे आणखीन आक्रमक त्या ठिकाणी होईल. कारण ऑलरेडी इराण मधल्या जे आहेत मिसाईल डिफेन्स सिस्टम, एअर डिफेन्स सिस्टम या न्यूट्रलाइज करण्यामध्ये त्यांना यश मिळालेलं आहे. आणि इनफॅक्ट आता मी बातम्या त्या ठिकाणी ऐकत होतो की प्रेसिडेन्शियल जो पॅलेस आहे इराणचा आणि तिथे महत्वाचे अशा प्रकारचे सिक्युरिटी हेडक्वार्टर आहेत त्याला सुद्धा टार्गेट करण्याचा प्रयत्न हा इस्रायल आणि अमेरिकेकडून त्या ठिकाणी झालेला आहे. माझ्या मते डीप वर जाऊन ते त्या ठिकाणी हल्ले करतील, मोठे हल्ले करतील आणि पुढच्या काही दिवसांमध्ये एक प्रकारे IRGC ला बोथट करण्यामध्ये किंवा त्यांना जे आहे त्यांचं सामर्थ्य कमी करण्यामध्ये अमेरिका आणि इस्रायल त्या ठिकाणी यशस्वी होईल. फक्त आपल्याला हे बघावं लागेल की IRGC येणाऱ्या काही दिवसांमध्ये काही हाय व्हॅल्यू टार्गेट खरोखरच हिट करू शकतो का.
जसा दावा त्या ठिकाणी केला होता की नेतन्याहू तुमच्या मीटिंग्स कुठे चालतायत आम्हाला याच्याविषयीची सगळी त्या ठिकाणी माहिती आहे. एक फक्त आणखीन एक मुद्दा सांगतो की हा इन्फॉर्मेशन आणि सायकोलॉजिकल वॉरफेअरचा सुद्धा भाग आहे. जसं कालच त्या ठिकाणी IRGC त्या ठिकाणी दावा केला होता की आम्ही USS अब्राहम लिंकन अमेरिकेची ही इतकी जबरदस्त तगडी अशा प्रकारची एअरक्राफ्ट कॅरियर आहे, म्हणजे थोडक्यात जहाज, आणि या जहाजावरून वेगवेगळ्या प्रकारचे लढाऊ विमानं जे आहेत ते उड्डाण घेऊ शकतात. मग इराणच्या भोवती हे ऑलरेडी USS अब्राहम लिंकन आहे आणि IRGC दावा केला की आम्ही त्या USS अब्राहम लिंकनला टार्गेट केलं, 4 बॅलिस्टिक मिसाईलनं जे आहे त्याच्यावर हल्ला केला. आता हा दावा खरोखरच किती खरं आहे याच्याविषयी क्वेश्चन मार्क आहे, कारण एवढी तगडी सिस्टम आहे की त्याच्या बाजूला जे आहे मिसाईल डिस्ट्रॉयर शिप त्या ठिकाणी असतात आणि इंटरसेप्टर मिसाईल सुद्धा असतात. तर त्याच्या आसपासपर्यंत या बॅलिस्टिक मिसाईल्स पोहोचू शकतील का, हा म्हणजे प्रश्नच त्या ठिकाणी आहे. एक प्रकारचा अभेद्य गड असं हे USS अब्राहम लिंकन आहे. तर अमेरिकेच्या बाजूने सुद्धा जे आहे तशा प्रकारचा आज ट्विट त्या ठिकाणी आलेलं आहे एक्सवर. तर दुसऱ्या बाजूला इराण सुद्धा म्हणजे IRGC सुद्धा असा दावा करतोय की तुमचं सो कॉल्ड असा अभेद्य गड जो आहे तो सुद्धा आम्ही त्या ठिकाणी भेदून काढू शकतो. म्हणजे मुळात इन्फॉर्मेशन वॉरफेअर, सायकोलॉजिकल वॉरफेअर, आम्ही जे आहे 4 ते 5 आठवडे जे आहे युद्ध लढण्यासाठी तयार आहोत. जर डोनाल्ड ट्रम्प असं म्हणत असतील तर हा सुद्धा इन्फॉर्मेशन वॉरफेअरचा भाग आहे की कोणी असं समजत असेल की आम्ही 2, 4, 5 दिवसात परत जाणार आहे तर घाबरू नका, आम्ही या ठिकाणी आहोत. म्हणजे हा एक प्रकारे इराणवर दबाव टाकण्याचा प्रयत्न आहे. तर हे वेगवेगळे अँगल आपल्याला या विश्लेषणामध्ये किंवा ओव्हरऑल परिस्थिती समजून घेण्यासाठी आपल्याला ते सगळे कन्सिडर करावे लागणार आहे. मला गोडबोले सरांकडे यायचं. गोडबोले सर, आपण 2-3 व्हिडिओज त्यांचे गेल्या 2 दिवसातले बघितले. एक म्हणजे असे शेकडो ड्रोन्स ठेवलेला एक व्हिडिओ इराणकडनं आलाय. आज त्यांनी त्यांचे मोठमोठे मिसाईल ट्रकवरती लादून कुठेतरी वॉरफील्डमध्ये नेतायत असा एक व्हिडिओ प्रसिद्ध केलाय. इराण अशा प्रकारे आक्रमक होणं, त्यांनी स्वतःची आक्रमकता दाखवणं, ह्याला चिथावणी म्हणायची, पॉवर प्ले म्हणायचा की भविष्यातला स्ट्रॅटेजिक कपाळमोक्ष म्हणायचा? हा त्यांचा पॉवरचा डिस्प्ले आहे. म्हणजे या युद्धामध्ये इराण ही एक वीक साइड आहे आणि इस्रायल आणि अमेरिका स्ट्रॉंग साइड आहे. आणि इराण आता अशा पॉइंटला पोहोचलाय की त्यांच्याकडे नथिंग मोर टू लूज. पण त्याची लिडरशिप तशी संपलेली आहे आणि त्यांना रिव्हेंजच्या नावाखाली ते हल्ले करू शकतील. म्हणजे इराणी फॉरेन मिनिस्टरचं आपण जर स्टेटमेंट ऐकलं आजचं आणि कालचं की अमेरिकेने युद्ध थांबवायला पाहिजे, त्यांनी युद्ध थांबवलं तर आम्ही थांबवू, युद्ध आम्ही स्टार्ट नाही केलं, युद्ध त्यांनी स्टार्ट केलंय तर त्यांनी ते थांबले तर आम्ही थांबू आणि मग आपण जी हवी ती चर्चा करू. तर हे स्टेलमेट इराणला हवंय. त्यामुळे हे स्टेलमेट करण्यासाठी ते असे डिस्प्ले करत राहतील, असे एस्केलेशन ते करत राहतील आणि अशा प्रकारे ते अजून गोष्टी दाखवत राहतील. त्याचप्रमाणे असं इन्फॉर्मेशन वॉरफेअरचा मुद्दा आला, इराण पण ह्या इन्फॉर्मेशन वॉरफेअर मध्ये एंगेज आहे. ते असे ट्विटरचा उपयोग करतायत की आजची रात्र जागे राहा, सावध राहा. हे सगळं इन्फॉर्मेशन वॉरफेअरचाच प्रकार आहे. इस्रायलमध्ये काय डॅमेज आहे ते व्हिडिओ होऊन शेअर होऊन देत नाहीये. दुबई आणि कुवेतने पण अनाऊन्स केलं की असे व्हिडिओ काढणाऱ्याला आयडेंटिफाय करून शिक्षा होईल फायनान्शियल आणि इतर प्रकारची. म्हणजे एकूणच आपलं डॅमेज कमी आहे हे दाखवायचा प्रयत्न दोन्ही साईड करतील, पण इराणचं डॅमेज जास्ती आहे यात शंकाच नाही. पण ज्या वीक साईड असतात युद्धामध्ये त्यांची डॅमेज ऍब्झॉर्ब करण्याची क्षमता असते. पण ह्या ज्या मोठ्या महासत्ता असतात त्यांना हे युद्ध पटकन जिंकायचं असतं. तसं ते अमेरिकेला आणि इस्रायलला हवं होतं की ही लिडरशिप संपली पहिल्या अर्ध्या तासामध्ये की अचानक इराण कोलॅप्स होईल आणि त्यांचं डिसिजन मेकिंग तुटेल आणि मग ते प्रत्युत्तर देऊ शकणार नाहीत. पण इराण जे गेल्या 2-2.5 दिवसात करते ते म्हणजे हे प्रत्युत्तर देतायत आणि कन्सिस्टंटली देतायत आणि कन्सिस्टंटली ते देणार असंच त्यांनी संदेश ते द्यायचा प्रयत्न करतात. म्हणजे ते रेझिस्टन्स फोर्सच्या प्रकारे आता उभे आहेत अमेरिका आणि इस्रायलच्या समोर. डॉक्टर रोहन, याच्यामध्ये एक मगाशी जो मी प्रश्न विचारला की आजूबाजूच्या सगळ्या देशांवरती हल्ले इराणकडनं केले जात आहेत, जरी ते अमेरिकन बेसवरती असले तरी सुद्धा दुबई एअरपोर्टवर झालेला हल्ला, बुर्ज खलिफा लक्ष आहे त्यांचं, किंवा इकडे अबुधाबी मधला एअरपोर्ट त्यांचं लक्ष होतं. एकाच वेळेला सगळ्या शेजारी राष्ट्रांशी शत्रुत्व पत्करणं हे इराणसाठी किती धोकादायक असू शकतं आजमितीला सुद्धा आणि भविष्यात सुद्धा, कारण उद्या हेच सरकार राहील याची शाश्वती नाहीये. ॲब्सोल्युटली मुद्दा आहे की एक आपल्याला लक्षात घेतलं पाहिजे, मध्य पूर्वेकडं ज्याला आपण म्हणतो त्याच्यामध्ये इराणची स्टँडिंग आर्मी ही त्या भागातली सर्वात मोठी आर्मी आहे. त्यामुळं त्यातून एक संदेश इराणला असाही द्यायचा आहे की तुम्ही आमच्याबरोबर नसाल तर तुम्हाला पण त्याची किंमत भोगावी लागेल. कारण तुम्हाला लक्षात असेल की गेल्या 1-1.5 वर्षात आपल्याला असं लक्षात येईल
ज्या पद्धतीनं सौदी अरेबिया आणि इस्रायल यांच्यामध्ये समिट घडवण्याचा प्रयत्न होत आहे आणि कुवेत असू दे किंवा या सगळे जे आजूबाजूचे देश आहेत त्याला अमेरिका आपल्या डिप्लोमसीच्या साह्यानं की तुम्ही इस्रायलच्या विरोधात जाऊ नका पण तुम्ही समर्थनात जाऊ नका पण विरोधी जास्त करू नका अशा पद्धतीची एक स्ट्रॅटेजी किंवा डिप्लोमसी गेल्या 1.5-2 वर्षापासून चालू होती आणि स्पेशली ट्रम्प आल्यानंतर त्याला जास्त बळकटी मिळाली. त्यामुळं एकाच दगडात 2 पक्षी मारणं असा जो प्रकार असतो किंवा एकाच कृतीतून दोघांना संदेश देणं असा असतो की हे बघा अमेरिका तर आमच्या हिट लिस्टवर आहेच, जिथं जिथं अमेरिकेचे असेट्स असतील तिथं तिथं आम्ही हल्ला करणार आहे, पण असं करत असताना आम्ही तो देश मुस्लिम आहे का, तो देश अमेरिकेच्या जवळचा आहे का, तो आमचा आहे का, हे कोणतंही न बघता आम्हाला अमेरिकेवर टार्गेट करायचं आहे आणि ते सगळ्याच्या बाबतीत करायचं आहे. त्यामुळे तुम्हालाही हा संदेश आहे की तुम्ही कोणत्याही प्रलोभनाद्वारे किंवा कुठल्याही भीतीला घाबरून जर तुम्ही अमेरिकेची साथ देणार असाल तर त्याचे परिणाम तुम्हाला भोगावे लागणार आहेत. आणि जसं मगाशी पण काही ठिकाणी उल्लेख पण झाला, म्हणजे हे लक्षात घ्या एकाच वेळेला की एवढ्या सगळ्यांना इराणच्या शिंगावर घेण्याची अस्तित्वाचा ताकद प्रश्न इराणची आहे का? नाही, आता ऑप्शन नाहीये, ताकद आहे का नाही हा मुद्दा नाहीये. मी तेच आता सांगत होतो की एक लक्षात घ्या इराणच्या अस्तित्वाचा प्रश्न आहे आणि जेव्हा अस्तित्व आपण असं म्हणतो तेव्हा नॉट ओनली फिजिकल एक्झिस्टन्स बट मेंटल एक्झिस्टन्सचा पण प्रश्न आहे की सर्वोच्च नेत्याने तो आपल्याला लक्षात असेल की इराण इज नॉट अन ऑर्डिनरी स्टेट, ती एक सिव्हिलायझेशनल स्टेट पण आहे आणि त्याचा सांस्कृतिक प्रभाव पण इतर देशात आहे. त्यामुळं आता नाही तर कधीच नाही. त्यामुळे इराण आता जे काही करतंय त्याला दुसरा ऑप्शनच नाही. म्हणजे इराणची निर्णय क्षमता किती आहे काय आहे हे तर 15-20 दिवसात आपल्याला दिसेल, पण आत्ता त्यांना उत्तर देणं हे मॅन्डेटरी झालेलं आहे. आणि नुसता फक्त त्यांच्यावर हल्ला झाला असं नाहीये. तुम्ही गेल्या 3 वर्षातल्या इराणच्या डोमेस्टिक राजकारणाचा जर अंदाज घेतला तर आयातुल्ला खोमेनी राजवटीच्या विरोधात प्रचंड मोठ्या प्रमाणात आंदोलनं तिथं झालेली आहेत. आर्थिक प्रश्नांवरून झालेले आहेत, सांस्कृतिक प्रश्नांवरून झालेले आहेत. पण जून महिन्यात मागच्या जेव्हा हल्ला झाला त्या हल्ल्यामुळं जो राजवटीविरुद्ध असंतोष होता तो कमी झाला आणि इराण एक प्रकारे एकत्र आले. त्यामुळे तो जो डोमेस्टिक पॉलिटिक्सचा भाग आहे तो आपल्याला इथं लक्षात घ्यावा लागेल. आणि त्यानंतर आपल्याला असं हे करावं लागेल की इराणला पण डोमेस्टिक प्रेशर आहे. आता जे आयातुल्ला खोमेनी नंतरचे 2-4 लोक जे येतील त्यांच्यावरही प्रेशर असणार आहे. आणि हे जरी झालं, शस्त्रास्त्रांची चर्चा झाली, इन्फॉर्मेशन वॉरफेअरची चर्चा झाली, पण हे सगळं क्षणिक आहे. त्यानंतरचे जे परिणाम आहेत त्या परिणामाला पण सामोरं जाण्यासाठी इराणच्या नेतृत्वाला दाखवावं लागेल की जेव्हा आपल्यावर हल्ला झालेला आहे, आपल्या सर्वोच्च नेत्याला मारलेला आहे, तेव्हा आम्ही देखील तितक्याच ताकदीनं प्रत्युत्तर दिलेलं आहे. आणि असं करत असताना आम्ही फक्त आणि फक्त आमच्या प्रेस्टिजचा, आमच्या एक्झिस्टन्सचा विचार केलेला आहे. आणि हा संदेश इराणला देणं इराणची गरज आहे. म्हणजे एकेकाळी इंटरेस्टिंगली आपल्याला इस्रायलच्या बाबतीत असं शिकवलेलं गेलेलं आहे की इस्रायलच्या आजूबाजूला सगळे त्याचे प्रतिस्पर्धी आहेत. त्यामुळे इस्रायलची बेस्ट स्ट्रॅटेजी ऑफेन्स आहे की प्रत्येक वेळेला आक्रमणाला तयार राहावं. आज तशी काहीशी परिस्थिती इराणची झालेली आहे की त्यांना तयार राहावंच लागणार आहे, कारण सौदी अरेबियाचा भरोसा नाहीये. सौदी अरेबिया मी कशी म्हटलं तसं सौदी अरेबिया आणि इस्रायल हे एकत्र येण्याच्या प्रक्रियेत आहेत. अशा बऱ्याच गोष्टी गेल्या 5-10-12 वर्षात ज्या घडलेल्या आहेत त्या इथं आपल्याला लक्षात घ्यायला लागतील. आणि जसं मी वारंवार त्याचा उल्लेख करतोय कारण तुमचा जो प्रश्न आहे तो मुळात इस्रायल एका वेळेला इतक्या युद्धभूमीवर एंगेज राहू शकतं का? इराणला सर्वात मोठा धोका आत्ता डिप्लोमॅटिकली जो आहे तो होता इस्रायल आणि सौदी अरेबिया यांचं एकत्र येणं. आणि ते भविष्यकाळात घडूही शकतं, म्हणजे आता नाकारू आपण नाही शकत. त्यामुळे इराणची गरज आहे असं समजा, एक्झिस्टेन्शियल क्रायसिस निर्माण झालेला आहे आणि त्यासाठी ते काहीही करायला तयार होतील. बरं, या सगळ्यामध्ये ढगे सर, या सगळ्यामध्ये एक जो की पॉइंट आहे या सगळ्या लढाईमधला तो म्हणजे बॅलिस्टिक मिसाईल्स. मग अगदी चर्चेपासून आता इस्रायलचा आयर्न डोम भेदून तेल अवीवच्या डोक्यावरती क्षेपणास्त्र डागेपर्यंत ते बॅलिस्टिक मिसाईल्स चर्चेत आलेले आहेत. 3000 बॅलिस्टिक मिसाईल्सचा स्टॉक इराणकडे आहे असं सध्या माहितीतलं वृत्त आहे. पण फक्त बॅलिस्टिक मिसाईलच्या जोरावरती इराणला सर्व्हाइव्ह करता येईल का स्ट्रॅटेजिकली? आणि सध्या जे युद्धाचं स्वरूप आहे ते पाहता आणि किती काळ सर्व्हाइव्ह करता येईल? नक्कीच फक्त बॅलिस्टिक मिसाईलच्या आधारावर जे आहे त्यांना सर्व्हाइव्ह त्या ठिकाणी करता येणारच नाही. आपण हे विसरतोय की त्या बॅलिस्टिक मिसाईलपेक्षा किंवा त्याच्या सोबतीलाच त्यांच्याकडे असणारे जे अत्याधुनिक ड्रोन्स आहेत, शाहेद ड्रोन्स,
आणि ड्रोन वॉरफेअरचा फायदा हा मागच्या काही वर्षामध्ये जे आहे जगानं पाहिलेला आहे. मग ते रशिया युक्रेन असो, इस्रायल हमास असो, भारत पाकिस्तान असो, ड्रोन वॉरफेअर अनमॅन्ड एरियल व्हेकल असल्यामुळे आणि यांच्याकडे शाहेद सारखे लेटेस्ट ड्रोन्स आहेत आणि या ड्रोन्सचा ते त्या ठिकाणी वापर करतायत. ऑफकोर्स बॅलिस्टिक मिसाईल आहे, लो अल्टिट्यूड म्हणजे कमी उंचीवरून त्या ठिकाणी ते जात असल्यामुळे बऱ्याच वेळेस रेडारच्या एक प्रकारे जे आहे त्या नजरेमध्ये किंवा डिटेक्शन मध्ये त्या ठिकाणी येत नाही, हाही त्याचा ऍडव्हान्टेज आहे. पण त्याच्याही पलीकडे जाऊन माझ्या मते जे आहेत आणखीन एक महत्वाचा ऍडव्हान्टेज आपण लक्षात घ्यायला हवा. इराणचं जे आहे जिओ स्ट्रॅटेजिक लोकेशन, भूराजकीय दृष्ट्या ज्या प्रकारे तो लोकेटेड त्या ठिकाणी आहे आणि स्ट्रेट ऑफ होर्मुझची खाडी आतापर्यंत खूपदा आपण त्या ठिकाणी चर्चा केली की तो चोकिंग पॉईंट आहे. या चोकिंग पॉईंटचा जो आहे इराणियन नेव्ही ब्लॉक करण्यासाठी फायदा त्या ठिकाणी करतेच, पण आता मिलिटरीली आपण त्या ठिकाणी डिस्कस करतोय. तर आणखीन एक महत्वाचा मुद्दा घ्या की बाकी ठिकाणी समुद्र जो आहे तो खूप खोलावर आहे. स्ट्रेट ऑफ होर्मुझ मध्ये जर आपण पाहिलं तर त्या ठिकाणी त्याची डेप्थ, त्याची खोली ही कंपॅरेटिव्हली कमी आहे आणि जर त्या ठिकाणी स्ट्रॅटेजिक म्हणजे खोली जर कमी असेल तर मिलिटरी पॉईंट ऑफ व्ह्यू आपण पाहिलं तर त्या ठिकाणी सी माइन्स एक प्रकारे जसे भूसुरुंग असतात त्याच प्रकारे शिपला उडून देण्यासाठी, सुरुंग करण्यासाठी अशा प्रकारचं एक्सप्लोजिव्ह मटेरियल त्या ठिकाणी IRGC किंवा इराणियन नेव्ही त्या ठिकाणी लावू शकतं. म्हणजेच इराणच्या पॉईंट ऑफ व्ह्यूनं स्ट्रेट ऑफ होर्मुझ त्याला ब्लॉक करणं हे मिलिटरीली पण फायद्याचं आहे, जिओ स्ट्रॅटेजिकली आणि ऑफकोर्स इकॉनॉमीच्या पॉईंट ऑफ व्ह्यूनं फायद्याचं आहे. म्हणून पहिल्या काही तासातच ही स्ट्रेट ऑफ होर्मुझ बंद करण्याचा IRGCनं घोषणा केल्यानंतर, धमकी दिल्यानंतर किती मोठ्या प्रमाणावर जगावर त्याचा विपरीत परिणाम होतोय तो आपण पाहतोय. आणि माझ्या मते हाच सगळ्यात मोठा जो आहे एक प्रकारचा पत्ता, महत्वाचा पत्ता IRGC कडे जो खेळतोय की अशा प्रकारची परिस्थिती निर्माण झाली तर हे जगातले वेगवेगळ्या प्रकारचे देश जे आहेत, ज्यामध्ये भारत आहे, चायना आहे, साऊथ कोरिया आहे, जपान आहे आणि इतरही युरोपियन राष्ट्र आहेत, त्यांना झळ पोहोचल्यानंतर ते अमेरिका, इस्रायल यांच्याशी चर्चा करतील. इनडिरेक्टली अमेरिकेवर चर्चेच्या माध्यमातून किंवा दबावाच्या माध्यमातून त्यांची आक्रमकता जी आहे ती कमी करण्यासाठी त्या ठिकाणी सांगतील. हा जो आहे एक्झिस्टेन्शियल क्रायसिस मध्ये असल्यामुळे IRGC हा एक पत्ता त्या ठिकाणी खेळतोय. आणि तुमच्या पहिल्या प्रश्नाचं उत्तर की अरब राष्ट्रांवर का त्या ठिकाणी हल्ला करतोय, हेतुपुरस्सरपणे करतोय सो दॅट अरब राष्ट्र, अमेरिकेला त्यांनी त्या ठिकाणी म्हणावं, त्यांचं मित्र राष्ट्र आहे, अमेरिकेला म्हणावं की तुमच्या आक्रमकतेमुळे जे आहे आमच्या लोकांचं नुकसान होतंय, तर हा संघर्ष लवकरात लवकर निवळा, लवकरात लवकर जे आहे चर्चेसाठी बसा, लवकरात लवकर युद्धबंदी करा. हा अशा प्रकारचा प्लॉय, अशा प्रकारची स्ट्रॅटेजी ही IRGC किंवा इराणकडून त्या ठिकाणी आखली जाऊ शकते आणि म्हणूनच ते अशा प्रकारच्या ऍक्टिव्हिटीज मागच्या काही तासांमध्ये करताना आपल्याला दिसत आहेत. मी गोडबोले सर, याच्यामध्ये सगळ्या बाजूने अमेरिकेला घेरण्याचा प्रयत्न म्हणजे स्ट्रेट ऑफ होर्मुझ ब्लॉक करणं, अमेरिकेचे जे अलायज आहेत शेजारी जे इराणचे त्यांच्यावरती हल्ले करणं, अमेरिकेला कदाचित कल्पनाही नसेल की इराण एवढा वॉर रेडी असावा, त्यांचा सगळ्यात मोठा रडार उडवणं, एक प्रकारे जगभरातनं, जसं आता ढगे सर म्हणाले, जगभरातनं अमेरिकेवर प्रेशर आणण्याची त्यांनी तयारी केलेली आहे. कितपत यशस्वी होऊ शकतं हे या घडीला? अमेरिकेला माहिती होतं की हे इराण करू शकेल, पण हे इराण किती प्रमाणात सक्सेसफुली करेल हे त्यांना कदाचित माहिती नसावं. इराणचा इतर देशांना हा संदेश आहे की तुम्ही आतापर्यंत अमेरिकेवरती भरपूर डिपेंडेंट आहात आणि तुम्ही प्रत्येक वेळी अमेरिकेची बाजू घेतलेली आहे. आणि हा मुद्दा इस्लाम किंवा नॉन इस्लामचा नाही, पण हा मुद्दा सिव्हिलायझेशनचा आहे. हे पर्शियन सिव्हिलायझेशन आहे, ते सौदीच्या विरुद्ध नेहमीच चाललेलं आहे. आणि आत्ताच अलीकडे एव्हिडन्स आहे की सौदी जेव्हा UAE जेव्हा म्हणजे बोलत होते की मध्यस्थी करू किंवा हे युद्ध होऊ देणार नाही अशी प्रयत्न करू, त्याच वेळेला ते अमेरिकेवरती प्रेशर टाकत होते की हे युद्ध करा, तुम्ही लवकर युद्ध करा. आणि त्याचप्रमाणे हे इस्रायलची पण इच्छा होती. म्हणजे हे ट्रम्पनी स्वतःच्या इच्छेविरुद्ध किंवा कदाचित एप्स्टीन फाईल्सचा जो दबाव आहे तो टाळण्यासाठी त्यांनी नेतान्याहू यांची जवळीक घेतली असावी. म्हणजे नेतान्याहू गेले 25 वर्ष बोलतायत की इराण 2 आठवड्यात न्यूक्लिअर वेपन्स डेव्हलप करू शकेल, पण त्याचे काही एव्हिडन्स नाही. आणि IAEA बरोबर पण ते कोऑपरेट करत होते आणि ओबामा यांच्याबरोबर पण त्यांनी चर्चा अचीव केली होती. त्याचप्रमाणे ट्रम्प यांची पण जुनी वक्तव्य आहेत की जेव्हा प्रेसिडेंट ओबामा डोमेस्टिक पॉलिसीमध्ये फेल होतील तेव्हा ते युद्ध करतील. कदाचित असंच वाटतं की अमेरिका तशा प्रकारच्या युद्धावरती आलेला आहे आणि त्यांना माहित नव्हतं की या युद्धात काय अचीव करायचंय. जी युद्ध आपण स्पेसिफिक गोल नसतात आणि स्पेसिफिक अचीवमेंट टार्गेट नसतात, आपल्याकडे विशिष्ट लक्ष्य नसतात, त्या युद्धामध्ये आपण कोण जिंकतंय हे सांगणं अशक्य असतं. आणि इराणसाठी हेच महत्वाचं की कोण जिंकतंय हे महत्वाचं नाही, पण कोण पहिले माघार घेते. इराण त्याची वाट बघते आता की कोण पहिले माघार घेईल आणि अमेरिकेचा पेशन्स ते तपासणार. आता कन्फर्म वृत्त आहे की 8 अमेरिकन सोल्जर्स याच्यामध्ये मारले गेलेले आहेत. कदाचित पुढच्या हल्ल्यामध्ये अजून जीवितहानी अमेरिकेची झाली
तर ट्रम्पवरती डोमेस्टिक प्रेशर पण येईल आणि आता ट्रम्पचं रेटिंग या युद्धाच्या बाजूने 33%च आहे ते आणि अजून कमी होणार यात काही शंका नाही. त्यामुळे ट्रम्प डोमेस्टिक प्रेशरमुळेच कदाचित यातून माघार घेऊ शकेल. डॉक्टर रोहन, याच्यामध्ये इराणचे ऑब्व्हियस मित्र चीन, रशिया हे थेट अजून उतरलेले नाहीयेत की आम्ही तुमच्यासोबत जसे युद्धाला अमेरिका उतरले तसे थेट उतरलेले नाहीयेत, पण त्यांची एंट्री होण्याचे चान्सेस आहेत का? दोन प्रकारे असतील. रशियाकडून त्यांना थेट मदत मिळण्याची अपेक्षा सध्या तरी आपल्याला दिसत नाही, कारण रशिया युक्रेनमध्ये एंगेज आहे. चीन एक महत्वाची, हा प्रश्न फार महत्वाचा आहे या अर्थानं की चीनचं मौन आत्ताच नाही, गेल्या 3-4 वर्षात युक्रेन असू दे, मागच्या वर्षीचा हल्ला असू दे, किंवा चीनचं मौन एक गूढ रहस्य असल्यासारखं आहे. कारण चीन वेट अँड वॉच या भूमिकेत कायम असतो आणि त्यामुळं जर समजा आपल्याला जर इराणच अमेरिकेला तोंड व्यवस्थित देऊ शकत असेल, आणि तोंड देण्याचा अर्थ निर्णायक पराभव नाही पण मानहानी जर करत असेल, तर चायना थोडं थांबेल असं वाटतंय आणि जेव्हा गरज पडेल तेव्हा चायना कदाचित येईल. पण मुद्दा इंटरेस्टिंग असा पण आहे की जसं इराण, इस्रायल आणि अमेरिका यांचा जो साऊथ एशिया बाबतीतला जो स्टेक आहे तेवढा स्टेक चायनाचा इमोशनली नाही, जेवढा स्टेक या दोघांचा आहे. त्यामुळे इकॉनॉमिकली जेव्हा प्रश्न येईल तेव्हा चायना त्याच्यामध्ये नक्कीच पडेल. आणि मुळात ह्या अशा प्रकारचं युद्ध, किंवा आता तुम्ही जर बघत असाल तर हे जे ट्रम्प आणि नेत्यान्याहू ही जी जोडी आहे ती जोडी इतकी विक्षिप्त आणि इतकी बेभरोशाची आहे की कोणाची इच्छा असो अगर नसो, सगळ्यांनाच या युद्धात कोणत्या ना कोणत्या पद्धतीने सहभागी व्हावं लागणार आहे किंवा त्याच्यात ते ओढले जाणार आहे. त्यामुळे उलट असा धोका होईल की आज आपल्याला अमेरिका आणि इस्रायल हे स्ट्रॉंग दिसत असले तरी उद्या चायना, रशिया आणि इतर देशी, नॉर्थ कोरियासारखे देशी माझ्या मते एंट्री करतील. परंतु सध्या तरी मला नाही वाटत की या दोघांचा डायरेक्ट किंवा थेट सहभाग आपल्याला दिसायला लागेल. पण दुसरं इंटरेस्टिंग म्हणजे नॉट रिलेटेड टू दिस क्वेश्चन, पण एक शेवटची 30 सेकंद मुद्दा आहे की आपल्याला या पूर्ण चर्चेत आपण शस्त्रास्त्र 10 सेकंद फक्त की ह्या सगळ्या युद्धाचं आपल्याला एक गोष्ट लक्षात घेतली पाहिजे की नेत्यान्याहूच्या मागं ट्रम्प फरफटत चाललेले आहेत आणि हे युद्ध नेत्यान्याहूंनी लादलेलं आहे. हे फक्त या ठिकाणी मला अधोरेखित करायचं. मोठा पॉइंट आहे हा. पण दुसरीकडे आपण जसं डॉक्टर रोहननी सांगितलं की जगाला याच्यामध्ये कदाचित खेचलं जाऊ शकतं. आज राहुल गांधींनी सुद्धा म्हटलेलं आहे की मोदींनी आपली भूमिका मांडली पाहिजे, अन्यथा जगात भारताची बदनामी वगैरे होईल. भारतानं स्वतःला या युद्धात ढकलावं का? नंबर 1, कशा पद्धतीने ढकलायचंच असेल तर कशा पद्धतीने, किंवा भूमिका काय घेतली पाहिजे की भूमिकाच घ्यायची नाही? माझ्यासाठी प्रश्न आहे नम्रताजी. राहुल गांधींनी आज म्हटलंय की मोदींनी यावर आपली भूमिका स्पष्ट केली प्रश्न पाहिजे. आहे का हा नम्रताजी? मी म्हटलं की भारताने या युद्धामध्ये स्वतःला ढकलायचं असेल तर कशा पद्धतीने ढकलून घ्यावं स्वतःला, किंवा जर युद्धात भाग घ्यायचा नसेल तर भारताची भूमिका काय असली पाहिजे? कुणासाठी प्रश्न? तुमच्यासाठी ढगे सर, तुमच्यासाठी प्रश्न आहे हा. भारतानं फक्त बघ्याची भूमिका घेऊन चालणार नाही, कारण भारताचं सामरिक हित, त्याहून महत्वाचं आर्थिक हित आणि साधारणतः 1 कोटीहून अधिक भारतीय जे या अरब राष्ट्रांमध्ये आहेत त्यांच्याशी संबंधित हित जोडलं गेलेलं आहे. म्हणून माझ्या मते प्रत्यक्षरित्या आणि बोलण्याच्या माध्यमातून किंवा भाषणाच्या माध्यमातून नाही, बॅक चॅनल डिप्लोमसीच्या माध्यमातून अरब राष्ट्रांशी, इस्रायल, अमेरिका यांच्याशी आपण चर्चा करू शकतो. आणि दुसऱ्या बाजूला इराण सुद्धा आपलं मित्र राष्ट्र, ही सगळ्यात मोठी आपली स्ट्रेंथ आहे स्ट्रॅटेजिक ऑटोनॉमीमुळे. यांच्याशी चर्चा करून हा तणाव कसा लवकरात लवकर निवळेल किंवा हे युद्ध कसं लवकरात लवकर संपेल यासाठी भारताचा प्रयत्न राहावा. जितकं हे युद्ध चिघळेल तितकं जे आहे भारताचं खूप मोठं नुकसान आहे. म्हणून त्यांनी अधिकृतरित्या भारतानं जे आहे काही भूमिका जगाच्या पटलावर मांडली जरी नाही तरी एकदा त्या ठिकाणी चालेल, पण फक्त बघ्याची भूमिका घेऊन चालणार नाही. अतिशय ऍक्टिव्हली मध्यस्थाची भूमिका म्हणा किंवा हा तणाव निवळण्यासाठी भारतानं ऍक्टिव्ह होणं आवश्यक आहे. पॅसिव्ह होऊन फक्त आमचं त्याच्याशी काही देणं घेणं नाही, हे दुसऱ्या 2 देशांमधला हा संघर्ष आहे अशी जर भूमिका घेत असो आपण, तर प्रत्येक तासागणिक भारताचं यामध्ये नुकसान होत चाललेलं आहे. आणि आपण पाहतोच की कशा प्रकारे एनर्जी सिक्युरिटीच्या पॉईंट ऑफ व्ह्यू हा संघर्ष आपल्यासाठी महत्वाचा आहे. 1 करोड जनता तिथे त्या ठिकाणी भारतीय राहते अरब राष्ट्रांमध्ये, त्यांच्या सुरक्षिततेच्या आणि जॉबच्या पॉईंट ऑफ व्ह्यू महत्वाचं त्या ठिकाणी आहे. सप्लाय चेनच्या पॉईंट ऑफ व्ह्यू कसं हॉर्मुझ बंद राहणं आवश्यक आहे. म्हणून भारतानं ऍक्टिव्ह भूमिका घेणं, सकारात्मक भूमिका घेणे आवश्यक आहे. अगदी नाही. आणि या सगळ्यामध्ये एकच आहे, जसं तर डॉक्टर रोहननी पण सांगितलं की जगातले अनेक पॉईंट्स याच्यामध्ये फरफटत येऊ शकतात. जसं ट्रम्प नेतन्याहूंच्या मागे फरफटत चालले तसं त्यांचं म्हणणं आहे. पण एक नक्की की युद्ध आहे, या युद्धाची
तीव्रता ही अजून वाढत जाणार आहे, कारण ना इराण गुडघे टेकायच्या तयारीत आहे, ना इस्रायल ना अमेरिका हे कुणीही गुडघे टेकणार नाहीत. त्यामुळे कदाचित एकमेकांना संपवल्याशिवाय की एकमेकांचं पूर्ण खच्चीकरण केल्याशिवाय कुठेतरी ह्याला अर्धविराम, अल्पविराम, पूर्णविराम मिळणार नाहीये. जसं आता गोडबोले सरांनी सुरुवातीला सांगितलं की अजून 4-1 आठवडे तरी हा संघर्ष बघायला मिळू शकतो, पण हा संघर्ष अजून किती तीव्र होईल, त्याच्यावरती जगाची किती फरफट होणार आहे आर्थिकदृष्ट्या, व्यापारी नजरेतून, इतर सगळ्याच गोष्टींमधनं, कारण लागेबांधे हे आखाती देशांशी जोडलेले आहेत. त्याच्यामुळे या सगळ्यावरती आता आंतरराष्ट्रीय समुदायाचं लक्ष नक्कीच असेल. या चर्चेसाठी सगळ्या मान्यवरांनी आपल्याला वेळ दिला. सगळ्यांचे आभार. आजचा धुरा इथेच थांबतोय.